ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं, विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा। नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा। माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे। माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत। तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या। तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे। आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। संपर्क 82 61 96 76 24। महिलांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे राज्य सरकारनं धोरण अवलंबलं आहे। त्यानुसार संगमनेर शहर आणि तालुक्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। संगमनेर शहरामधील पद्मानगर हिंदू तरुण मित्रमंडळ आणि पद्मश्री मित्रमंडळाच्या वतीनं आमदार अमोल खताळ समर्थक शशांक नामन यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला। या भागामधील शेकडो लाडक्या बहिणींनी आमदार अमोल खताळ यांना राख्या बांधल्या। त्यानंतर महिलांना संबोधित करताना आमदार खताळ म्हणालेत की रक्षाबंधनाच्या माध्यमामधनं बहीण भावाचं नातं अधिकच दृढ झालं आहे। त्यामुळे माझ्या या सर्व लाडक्या बहिणींच्या पाठीमागे मी भक्कमपणे उभा राहणार आहे असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। शिवसेनेच्या महिला जिल्हा उपप्रमुख दीपाली वावळ, चंद्रकला दासरी यांनी या भागामधील समस्यांचा पाढा आमदार अमोल खताळ यांच्या समोर मांडला। यावेळी आमदार खताळ म्हणालेत की जसे तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला विधानसभेमध्ये तुमची सेवा करण्यासाठी पाठवलं, तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्याच भागामधील एक तरुण नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये पाठवा, तो तुमच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला। तर हर्षाली चन्ना, अनिता अडता, पूजा एनगंडूल, प्रियंका गुजेटी, संगीता वलुसा, तसेच श्रद्धा कोमाकुल, पूजा श्रीराम, तुळजा श्रीराम, श्रद्धा सामल, तसेच संगीता शेराल, कविता तुरसुल्ला, वृषाली बहिरी, तसेच सुनीता चित्त्याळ, मनीषा चिलका या महिलांसह रवींद्र उडता, शशांक नामन, विशाल एनगंदूल, पांडुरंग शेराल, दर्शन चन्ना, कपिल सिरसुल्ला, श्रीनिवास वसुला, कपिल चिलका, तसेच सिद्धांत दासरी, अविनाश सामल, शुभम दुस्सा, शुभम चित्त्याल, शुभम चन्ना, श्याम वसुला, सिद्धांत बोद्दल, तसेच आनंद सामल, विजय बहरी, गिरीश आडे, भीमाशंकर पडवळ, शुभम कोकणे, ओम गिल, पद्मश्री मित्र परिवार, पद्मनगर हिंदू मित्र मंडळाचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्व विषयांना असेल सगळेच सहकार्यांच्यामुळं मला या लाडक्या बहिणींकडे येता आलं आणि आज त्यांचा आशीर्वाद घेता आला। त्याबद्दल तर मी सर्वप्रथम या सर्व आपल्या सहकारी मित्रांचं अभिनंदन करेल, आपल्या सगळ्यांचं स्वागत करून आभार मानेल आणि आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेल। मुलासाठी 1-1, 2-2 तास थांबताय, यातच हेच कमवलं मी गेल्या 7 ते 8 महिन्यामध्ये आमदार झाल्यानंतर। आणि तुमचं आणि माझं नातं बहीण भावाचं तर आहेच आहे, परंतु या भागातील जे काही आपले तुम्ही पदमशाली समाजाचे सर्व
सहकारी असतील तर मला आठवतं, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल, हा अमोल खताळ यापूर्वी सुद्धा वेळोवेळी पद्मानगर मध्ये येऊन गेलाय. रवीच्या घरी जेवण करून गेलाय, विशाल अण्णाच्या घरी जेवण करून गेलाय. त्यावेळेस तुमच्या अडचणी समस्या मला सर्व माहिती. परंतु 40 वर्षापासूनचा जो पसारा तो काढायला, जसं तुम्ही म्हणले कचरा काढायला थोडा वेळ लागतो. पण बऱ्याचशा लोकांना यापूर्वी संधी मिळाली होती. त्यांनी ना समाजासाठी काम केलं, ना गावासाठी काम केलं, ना शहरासाठी काम केलं. आणि मधल्या कालावधीमध्ये जर त्यांना एक मोठी संधी सुद्धा आली असती, काय माहिती तुमच्या पदमशाली समाजातून सुद्धा पदवीधर मतदारसंघाचा आमदार सुद्धा होईल अशी पात्रता होती. परंतु त्यांना सुद्धा त्यावेळेस डावलल्या गेलं. त्यामुळं येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये माझा निश्चित प्रयत्न राहील, आल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या भावाला हक्कानी सांगू शकता, असा तुमचा कचराने उचलला तरी शशांक लगेच सांगणार भाऊ तिथं अशी अडचण आहे. शशांकला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहे. शशांक असेल, रवी असेल, विशालांना असेल, हे जे तरुण आहेत हे यांच्या घरचे काम कोणाला सांगत नाही. ते यांच्या गल्लीतले, यांच्या वार्डातले, यांच्या परिसरातील कामं सांगत असतात. आणि त्यामुळे निश्चित तुम्ही बघितलं असेल मधल्या कालावधीमध्ये शशांकनी तुमच्या गटारीचं मध्ये स्वच्छतेचं असेल, झाडं कटिंग असेल, सगळे कामं सुरू झाले. परंतु आपल्याला जी मोठी लढाई पुढे करायची आहे त्यामध्ये तुमची साथ लागल. माझ्यासारखाच जर एखादा सामान्य कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा मुलगा आमदार होतो, तो जर तुमच्या मधलाच कोणाचा तरी एखादा परिवारातील मुलगा, तुमचा नातेवाईक या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवण्याचं काम आपल्याला करायचं. त्या दृष्टीने मी काही सांगायची गरज नाही कोणाला तुम्हाला पाठवायचंय. महायुती म्हणून, हिंदुत्ववादी विचार म्हणून आपल्याला काम करताना देशाचं आणि धर्माचं काम करायचं मी प्रत्येक ठिकाणी आवर्जून सांगतो. कारण हा देश राहिला तर तुमचा आमचा हा धर्म राहणार आहे. आज हे लहान लहान मुलं आहेत, आपली पुढची पिढी आहे, यांना आपल्याला काहीतरी उत्तर देता आलं पाहिजे. आज आता जे जुने ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी सांगावं यापूर्वी पद्मानगर कसं होतं, वाढत वाढत वरती चाललंय, घर खाली चालले, वरती चाललंय. इकडं माग तुमच्या सबस्टेशन मध्ये पाणी आलं का लाईट बंद होऊन पाणी इकडं येतं. भरपूर अशा तुमच्या अडचणी समस्या नुसत्या तुमच्याच नाही सांगतो. वर्षभरामध्ये प्रत्येक याच्यात म्हणजे आज नगरपालिका ताब्यात नाही तरी काम थांबवलं नाही. करोडो रुपयांनी निधी आणलाय. येणाऱ्या 24 तारखेला जे आदरणीय ज्यांनी ही लाडकी बहीण योजना आणली पद्मानगर मध्ये, राखी पौर्णिमेला मी येणार हा शब्द मी मागच्या वर्षीच दिला होता. त्यामुळे मागच्या वर्षी मला वाटतं मंदिरापाशी शशांक असेल, वावळताई असेल यांनी तिथं कार्यक्रम घेतला होता आणि आज पुन्हा इथं कार्यक्रम होतोय. त्यामुळं खरंच तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर असलेले विशेष प्रेम, तुमचा आशीर्वाद यामुळं या तालुक्यात मला संधी मिळाली काम करायची. आणि आपल्याला अभिमान वाटेल असंच काम गेल्या 8 महिन्यामध्ये माझ्याकडून सुरू आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला असा अनुभव सुद्धा आला नसेल, वाईट अनुभव का आमदारांनी आम्हाला फोन केला काम झालं नाही किंवा त्याच्या यंत्रणेला काम सांगितलं काम झालं नाही. माझ्याकडे कारखाना नाही, दूध संघ नाही, पण माझ्याकडे तुमच्यासारख्या लाडक्या बहिणी, लाडके युवक, लाडका शेतकरी, लाडका कामगार मोठ्या संख्येने आहेत. जी तुमची अडचण आहे, यापूर्वीचे बचत गट फक्त कशासाठी होते, जनता राजावर सभा ठेवली का गर्दी करायला बचत गटाच्या महिलांना बोलवलं जायचं, तेवढ्या पुरतं गाजर दाखवलं जायचं. तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट आणणार, उद्यापासून हे होणार, परत पुढची सभा आल्यावरती तेच आश्वासन दिलं जायचं. परंतु आपल्याला या निमित्ताने शब्द देतो, येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जे आदरणीय मोदी साहेब असेल, आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे असेल, आदरणीय अजितदादा आणि ज्यांनी या संगमनेर तालुक्याचं खरं पालकत्व घेतलंय ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावरती आपलं काम सुरू आहे. आज सरकारच्या वतीने तर लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातो. जे विविध बचत गट चालू आहेत, बचत गटांना सुद्धा कर्ज स्वरूपात निधी दिला जातोय. मधल्या कालावधीमध्ये आम्ही हा प्रस्ताव काही मी आमदार झाल्यानंतर मुंबईत काही कंपन्यांशी चर्चा केली, जे मोठे बचत गट काम करतायत त्यांच्याकडून काही माहिती समजून घेतली का उद्या कच्चा माल तुम्हाला दिल्यानंतर तो पुन्हा घेण्याचं सुद्धा म्हणजे मार्केटिंगची सुद्धा तुम्हाला त्रास द्यायचा नाही. जी काही वस्तू तुम्ही बनवणार
ती आपल्याच यंत्रणेकडून घेऊन कशी पुढल्या बचत गटाच्या माध्यमातून असेल किंवा इतर छोटे मोठे उद्योगाच्या माध्यमातून महिलांच्या हाताला कसा रोजगार दिला जाईल. कारण या महागाईच्या कालावधीमध्ये आज प्रत्येक कुटुंबात 2 हात काम करू नाही शकत. 4 हातांनी काम करून आज मुलांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. मुलं पुढे शिकल्यानंतर डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला पाहिजे. परंतु नेत्यांच्या, कार्यकर्त्यांचा अनुभव विचारा आणि आपल्या मुलांचा अनुभव विचारा. आज माझ्या कुटुंबातील माझे लहान भाऊ, मोठे भाऊ म्हणूनच मी या सगळ्या तरुणांकडे पाहत असतो. त्यामुळं आज आपण मला इथं बोलून माझा मंडळाने सन्मान केला. ज्यांना ओळखलं जातं वैद्यकीयच्या माध्यमातून ज्यांनी 350 ते 400 कोटी रुपये फक्त आपल्या गोरगरिबाच्या मुलांना, कुठल्या कुटुंबातील व्यक्तीला जर आजारपण आला असेल तर त्याला 1 लाखापासून तर 5 लाख 10 लाखापर्यंत मदत दिली. मागील आठवड्यातच आपल्या संगमनेर मधील एक लहान बाळ आहे 4.5 वर्षाचं दाखवीन. येणाऱ्या 24 तारखेला आदरणीय शिंदे साहेब जामता राजा येथे आपल्या संगमनेरातील सर्व मतदार बंधूंचे आभार मानण्यासाठी येणार आहे. कारण साहेबांचं म्हणणं आहे का ज्या संगमनेरकरांनी, ज्या लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी, लाडक्या कामगारांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला हा अनमोल दिला तर त्या जनतेचे आभार मानण्यासाठी मला संगमनेरला यायचंय. त्यामुळे अतिशय ऐतिहासिक अशी आजपर्यंत संगमनेरमध्ये झाली नसल अशी आभाराची ऐतिहासिक सभा जामता राजा मैदानावर 24 तारखेला होणार आहे. त्या निमित्त मी आज आपल्याला आव्हान करू इच्छितो, आपल्याला शक्य झाल्यास त्या सभेसाठी यावं विनंती करतो. आपण सर्वांची पुन्हा दिलगिरी व्यक्त. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.